गुढीपाडवापासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीचा शेवट होतो रामनवमी या पवित्र दिवशी. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रीरामांचा जन्म कसा झाला, त्यांच्या आईवडिलांची आणि भावंडांची नावं काय, आणि भगवान विष्णूंनी राम अवतार का घेतला? आज आपण जाणून घेणार आहोत रामजन्माची संपूर्ण कथा, त्यामागचं उद्दिष्ट आणि रामनवमीचं खरं महत्त्व. नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवापासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रात देवीची उपासना केली जाते. हे 9 दिवस म्हणजे शक्ती आणि भक्तीचा काळ असतो आणि या 9 दिवसांचा शेवट होतो भगवान श्रीराम यांच्या जन्माने म्हणजेच रामनवमीने. चैत्र नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या काळात देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. चैत्र नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, सकारात्मकतेची सुरुवात आणि नवीन वर्षाची ऊर्जा. या काळात भक्त देवीची पूजा करतात, शक्ती, धैर्य आणि यशासाठी प्रार्थना करतात. या नवरात्रीत देखील उपवास ठेवला जातो, घरात घटस्थापना केली जाते, देवीची पूजा आणि आरती केली जाते. आता आपण थोडक्यात रामजन्माची कथा पाहूयात. अयोध्येचा राजा दशरथ यांना अनेक वर्ष अपत्य नव्हतं. त्यांच्या 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून मिळालेला प्रसाद त्यांनी आपल्या राण्यांना दिला आणि त्यानंतर 3ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली. राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणजे प्रभू श्रीराम, कैकेयी यांचा पुत्र म्हणजे व सुमित्रा यांचे पुत्र म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. अशा प्रकारे राजा दशरथ यांना एकूण 4 पुत्र लाभले. भगवान श्रीराम हे विष्णूचे 7वे अवतार मानले जातात. त्यांच्या अवताराचं मुख्य उद्दिष्ट होतं पृथ्वीवर धर्माची स्थापना करणे, अधर्माचा नाश करणे आणि रावणासारख्या राक्षसांचा अंत करणे. प्रभू श्रीरामाने संपूर्ण सृष्टीला आयुष्यभर सत्य, कर्तव्य आणि धर्म यांचा मार्ग दाखवला. आज भारतात राम मंदिर अयोध्या या ठिकाणी भगवान रामाच्या जन्मस्थळाशी जोडलेले एक पवित्र स्थान मानलं जातं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे मंदिर उभारण्यात आलं आणि आज ते लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान बनलेलं आहे. रामनवमी हा फक्त एक सण नाही, तो आहे आदर्श जीवन जगण्याचा संदेश, सत्य आणि धर्माचा मार्ग, संयम आणि कर्तव्याची शिकवण. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हटले जाते, कारण त्यांनी आयुष्यभर प्रत्येक नातं आणि प्रत्येक जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे निभावली. या दिवशी काय करावे? श्रीरामाची पूजा करावी, रामायण वाचावं किंवा ऐकावं, उपवास ठेवावा, दानधर्म करावा, रामनाम जप करावा. काय टाळावे? राग, भांडण टाळावं, वाईट विचार टाळावेत आणि नकारात्मकता देखील टाळावी. भगवान श्रीराम यांनी आपल्याला शिकवलं, सत्ता, संपत्ती आणि ताकद यापेक्षा महत्त्वाचं असतं ते चरित्र. त्यांचं जीवन आपल्याला सांगतं, कठीण प्रसंग येतात, पण आपण जर सत्य आणि धर्माचा मार्ग निवडला तर विजय नक्कीच होतो. श्रद्धा असेल तर शक्ती मिळते आणि शक्ती असेल तर यश निश्चित मिळतं. आणि अशा प्रकारे गुढीपाडव्यापासून सुरू झालेला चैत्र नवरात्रीचा हा प्रवास रामनवमीला येऊन पूर्ण होतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.